अजित पवारांचे पीए मुसळे साहेब इथं होते। ते गाडीत बसून गेले, आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले। भरणे मामाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बारामती शाखेमध्ये मध्यरात्री जोरदार गोंधळ झालाय। माळेगाव साखर कारखान्यासाठी मतदान होण्यापूर्वीच बँकेत कारखान्याच्या सभासदांच्या म्हणजेच मतदारांच्या याद्या आढळून आल्यात। यावेळी रंजनकुमार तावरे यांनी समर्थकांना सोबत घेऊन बँकेसमोर ठिय्या मांडला। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पीए मुसळे साहेब आणि दत्ता भरणेंचे सहकारी बँकेत एवढ्या रात्री कशाला आले होते? बँकेतून पैशाची पाकिटं भरली जात होती का? बँकेमध्ये कारखान्याच्या मतदारांच्या याद्या कुणी व कशासाठी आणल्यात? असे अनेक प्रश्न तावरे यांनी उपस्थित केलेत। या ठिकाणी आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे पीए मुसळे साहेब इथं होते। ते गाडीत बसून गेले, आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले। भरणे मामाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते। आमचा दावा एकच आहे की मुसळे साहेबाचं 11 वाजता बँकेत काय काम आहे? आणि अशा पद्धतीने याद्या करायच्या, पैशाची पाकिटं भरायची, अशा प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालू होता। आणि म्हणून ते वरचं लॉक केलेलं दिसलं। साहेबांना विचारलं, साहेब म्हणले दोन्हीकडे दरवाजे 2 लॉक आहेत। असं नाही होत, काही कारणच नाही ना। तिसरा मजला उघडा ठेवायची कारण काय तुम्हाला? दुसऱ्या मजल्यात कॉम्प्युटरच्या पिशीवर लाईट असायची काही कारणच नाही। आणि म्हणून अशा प्रकारे हा गैरउद्योग चाललेला इथं, त्याच्यातून सभासद खरेदी करायचा प्रयत्न या मंडळींचा चालू आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं कोणी काही केलं तर आम्ही ते चालू देणार नाही। आणि कुणी दादागिरी करून या ठिकाणी बारामतीत सांगत असेल तर ती दादागिरी ठोसाचं उत्तर दिलं जाईल, एवढंच या निमित्तानं सांगतो। आज त्यांनी बोलल्याप्रमाणे सामदामदंड सगळ्या गोष्टी या ठिकाणी करायचा प्रयत्न आहे। या ठिकाणी आमच्या सभासदाचं नाव, त्याच्यापुढे त्याच्या नातेवाईकाचं नाव, त्याच्यापुढे दिलेली कोणाची जबाबदारी, अशा पद्धतीने इरिगेशनच्या डुबल साहेबांचं इथं काय काम, त्यांच्या पुढे 21 पाणी वापर संस्था, त्याचे पदाधिकारी, आणि अशा पद्धतीने ती जबाबदारी त्यांच्यावर, आणि ती जबाबदारीचा फॉलोअप कोणी घ्यायचा तेही पुढची नावं त्यांच्याकडे आहेत। आणि अशा पद्धतीनं शासकीय पूर्ण यंत्रणा वापरण्याचं काम इथं चालू आहे, हे त्या कागदपत्रावरून लक्षात येत आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं चाललेलं काम त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सर्व गोष्टींचा वापर करणार, तो वापर इथं चालू आहे। आम्ही बँकेचे मॅनेजर आणि डीवायसी साहेबांना एकच मागणी आमची, इथलं जे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि त्याचे जे हे आहे हार्ड डिस्क, ती हार्ड डिस्क आम्हाला मिळावी, की जेणेकरून ह्याच्यात काय चाललं होतं हे सगळ्याच्या निदर्शनास येईल, आणि ते मिळणं गरजेचं आहे। आणि ते मिळू नये म्हणून चुकीची मंडळी इथं पाठवण्याचं काम संबंधित नेते मंडळींनी केलेलं आहे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। जिल्हा बँकेच्या बारामती शाखेतील रात्रीच्या गोंधळाचे व्हिडिओ देखील तावरेंनी व्हायरल केलेत। यामध्ये मतदार याद्या, त्यांची नावं, त्यांचे मोबाईल नंबर सगळं स्पष्टपणे लिहिल्याचं दिसून येत आहे। गोंधळावेळी तिथं पोहोचलेल्या बँकेच्या मॅनेजरला सुद्धा तावरेंनी सर्वांसमोर जाब विचारला। 11 वाजलेले आहेत आणि आपल्या बारामती तालुक्यातील PDCC बँक ही रात्री 11 वाजता चालू आहे। म्हणजे नक्की ग्राहकांच्या सेवेसाठी चालू आहे का कोणाच्या सेवेसाठी चालू आहे? काय कशासाठी ठेवली तुम्ही 11 वाजलेत रात्री? कशासाठी बँक चालू नाहीच आहे ना। मग बँक कधीच खाली बंद झाली, ती ब्रँच खाली असते आणि आमचे DTP ऑपरेटर ते त्यांचं काही काम चालू असते ना, त्यासाठी संस्था जे सोसायटी संगणकीकरण वगैरे चालू। मला एक सांगा, मग माळेगावच्या याद्या काय करतात? आता ते मला नाही सांगता येणार, ते मला नाही सांगता येणार। कोण आहे तुमचे, कोण काम कोण करत होतं? ते आता आमचे विभागीय अधिकारी किंवा जे कोण आहे। म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं की बँक चालू आहे? मला एका पत्रकाराचा फोन आला की बाबा असं असं मला फोन आलाय म्हणून मी बघायला आलो। मग माळेगाव कारखान्याची याद्या कसं काय आलं ते मला नाही सांगता। तुम्ही बघितलं, मग तुम्हाला कसं काय कळलं? मग ते अधिकारी कुठे आहेत संबंधित असणारे? कुठले जे याद्या चेक करत होते की जे का रात्रीच्या 11 वाजता करून लोकसेवेच्या जनसेवेची जी सेवा करत होते ते अधिकारी कुठे? ते मी कसं जाणणार ना। ठीक आहे, आणि ते पैसे कुठे गेले होते ते बॅगेतले? कुठल्या बॅगेत पैसे होते? तुम्ही हो का खरं सांगा काय असेल ते खऱ्या अर्थानं
ही जी हुकुमशाही आहे ही अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे. नाही, बँकेत कुठल्या बँकेत पैसे होते म्हणजे मला पण नाही ना आयडिया ती काय.